संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील अवघ्या काही क्षणामध्ये नगर शहरात दाखल होणार आहे। त्यापूर्वी आज नगर शहरामध्ये पूर्ण नगर शहर हे भगवेमय झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। लांब लांबून आपल्याला लोक आलेले दिसत आहेत। आपण काही लोकांशी चर्चा करूया, नेमकं ते कशासाठी आलेत, काय आलेत आणि कुठून आलेत। काका, आपण कुठे आला? आम्ही श्रीरामपूर तालुका अशोकनगरहून आलोय। काय नेमकं आज कशासाठी आलात आणि काय भावना घेऊन आलात? आम्ही आमच्या मनोजदादा जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आणि आमच्या आरक्षणाच्या हक्कासाठी या रॅलीत सहभागी झालेलो आहोत। काका, कुठनं आला आणि काय नेमकं भावना काय सांगू? आम्ही श्रीरामपूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज मराठा रॅलीसाठी जरांगे पाटलांच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत आणि मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीसाठी आम्ही सर्वजण श्रीरामपूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि जरांगे पाटलांच्या या उपोषणाच्या दरम्यान आम्ही सर्वजण या कार्यक्रमामध्ये सुरुवातीपासूनच होतो आणि अजूनही त्यांच्यासाठी आणि संपूर्ण मराठा समाजासाठी आम्ही सर्वजण मोठ्या ताकदीने जरांगे पाटलाच्या पाठीशी आहोत, समाजाच्या पाठीशी आहोत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी आमची सर्वांची भावना आहे। काका, गेल्या काही दिवसापासून या मराठा आरक्षणावर जे वाद विवाद होत आहे, ते विरोधक वगैरे येत नाही मीटिंगला, काय बोलणार सांगा तुम्ही? तो राजकारणाचा भाग आहे। ते मीटिंगचं येणं न येणं तो राजकारणाचा भाग असतो। प्रत्येक पक्षाची ते धोरणे असतात, त्यांचे नेत्यांचे धोरणं असतात आणि त्यांच्या पार्टीचा भाग असतो। त्यामुळे ते येऊ न येऊ जरांगे पाटलाचं काम अतिशय उत्तम चालू आहे आणि त्यासाठी सर्व समाज आम्ही एकवटलेलो आहोत। मराठा समाज मोठ्या ताकदीने मराठा आरक्षण मिळवण्यासाठी सज्ज आहोत आणि तो आम्ही मिळवणारच। अन्यथा येणाऱ्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीला जरांगे पाटलांनी जाहीर केलेलं आहे की 288 उमेदवार आम्ही उभे करणार आणि आम्ही आरक्षण मिळालं नाही तर आम्ही आरक्षण घेऊ आणि सत्तेमध्ये आल्यानंतर निश्चितच आरक्षण मिळेल अशी अपेक्षा आम्हाला सर्वांना आहे। म्हणून आम्ही या शांतता रॅलीमध्ये आणि मराठा आरक्षण जनजागृतीसाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। मराठा समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय। काका, नेमकं कुठनं आला आपण? आपलं नाव काय आहे आणि काय नेमकं मागण्यासाठी तुम्ही आज जरांगे पाटलांना समर्थन केलं? मी अशोकनगरहून आलो आहे, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। माझं नाव चंद्रकांत गोरक्षनाथ काळे। आम्ही मराठा आरक्षण संदर्भात आलेलो आहे। आरक्षण मिळावा अशी आमची इच्छा। आरक्षण कशासाठी हवं आहे तुम्हाला? आरक्षणाचा काही हे झालेलं आहे का? अडचण आलेल्या आहेत का शिक्षणासाठी? अडचणी लहान शाळेतल्या मुलांसाठी अडचणी आलेल्या आहे। अडचणी आलेल्या आहेत। मग तुम्ही एकंदरीत आता सरकारकडे काय मागणी कराल, एक मराठा सेवक म्हणून, एक मराठा समाजाचं? आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे। काका, काय सांगाल नेमकं कशासाठी? आमच्या मुलांसाठी किंवा नातवांसाठी शिक्षणासाठी जास्त फी भरावं लागते, त्याच्यासाठी आम्हाला हे आरक्षण मिळालं पाहिजे। आरक्षण मिळालं पाहिजे म्हणताय आज, म्हणून जरांगे पाटील नगर शहरात येतात आहे। तुम्ही त्यांना समर्थनार्थ आज इथं आलेला आहात। या माध्यमातून आपण सरकारला काय आवाहन कराल? आम्हाला बाकीचं कोणाचं काही असो पण आमच्या समाजाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या आरक्षण मिळून शिक्षणाच्या व नोकरीबद्दल मुलांना, नातवांना, सगळ्यांना आमच्या सुखसोयी मिळाल्या पाहिजे। काका, कुठून आलात आपण आणि काय नेमकं कशासाठी? मी श्रीरामपूर तालुक्यातून कारेगाव इथून आलेलो आहे। सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। आम्ही सगळा शेतकरी वर्ग आहोत। शेतकऱ्यांचे मुलं 85-90% मार्क पाडून त्यांना नोकरी मिळत नाही। आज पर्यायी व्यवस्था म्हणजे शेतकऱ्याचे मुलं आज बेरोजगार झालेले आहेत। तरी सरकारला एक नम्रतेची विनंती आहे की सरकारने का सर्व समाजासाठी कुठलाही विरोध न करता समाजाला आरक्षण हे देणं गरजेचं आहे। त्यामुळं जो आहे नवीन जी पिढी आहे यांना काहीतरी उत्पन्नाचा सोर्स मिळेल, काहीतरी मार्ग मिळतील। तर सरकारला एवढी एक विनंती आहे कळकळीची की तुम्ही आरक्षण हे दिलं पाहिजे। तुमचा समजा पार्टीचे विरोध असतील, रोजरास विरोध असतील, हे त्यांनी सगळे मागं ठेवून, भांडणं तंडणं बाजूला ठेवून तर एक मताने सरकारने हे सर्व समाजाला आरक्षण हे दिलं पाहिजे। कशासाठी तुम्ही इथं आलेला आहात आणि काय नेमकं तुमचं? जे आमचं शेड्यूल 19 प्रमाणे 27 नंबरला जी प्रवर्ग करायचं आहे मराठा समाजासाठी, त्याचं कुणबीचं आरक्षण आम्हाला मिळावे। आमचे लेकरं शिकावेत, त्यांना नोकरी लागावी, शिक्षणात आणि नोकरीत तरी आम्हाला आरक्षण मिळावं। त्याच्यासाठी जरांगे पाटलांच्या
वर्षानुवर्ष जो लढा चालू आहे त्याच्यात आम्ही सहभागी होतो आणि आम्ही तन मन धनाने शेवटपर्यंत त्यांना आता साथ देणार आहेत. कुठून आलात तुम्ही? आम्ही पाथर्डीवरून आलो. मी जरांगे पाटला ताफ्यातच असतो. बरं, जर समजा आरक्षणाचा लढा हा चालू आहे, काय तुम्ही सांगाल? किती दिवसापासून तुम्ही बी या लढ्यात आहात? हां, किती दिवसापासून आहात तुम्ही लढ्यात? जरांगे पाटलांनी पहिले आंतरवाली सराडीला अगोदर आंदोलन केलं तेव्हापासून. काय होतं, आरक्षण हे आर्थिक गोष्टीवर असावं असं पहिलं एक मत सर्वांचं असतं, परंतु तरी देखील जातीवर आरक्षण असतं आणि जातीवर आरक्षण देई नका, मग ते देखील विषमता नको आहे त्यामध्ये. साधारण जसं OBC आहे, OBCमध्ये ऑलरेडी मराठा समाज आहे, कुणबी समाज आहे, मग असताना तुम्ही डावलताय. तर ही आमची मागणी आहे की तुम्ही आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. कुणबी समाजाला आरक्षण आहे, कुणबी मराठा एकच आहे. हे सगळ्या हैदराबाद गॅजेट असेल, मराठवाडा असेल, सगळीकडे जर आहे ऑलरेडी त्या गॅजेटमध्ये आहे, रेकॉर्डमध्ये आहे, तर आरक्षण देणं काही अडचणीचं नसावं. उगीचंच हे राजकारण चाललेलं आहे, सरकार चालढकल करतं आहे. तर त्यापेक्षा एकतर मराठ्यांना आरक्षण आहे ऑलरेडी, ते दिलं पाहिजे आणि नसता सगळ्यांना समान आर्थिक आरक्षण द्यावं, समान कायदा करावा, सगळ्यांना सारखं आरक्षण द्यावं, आर्थिक आधारीवर आरक्षण दिलं पाहिजे. कारण आमच्यावर एवढा अन्याय होतो मराठा समाजावर की आमच्या मुलांना 90%, 92%, 98% मार्क पडतात आणि 40-42% त्या ठिकाणी सिलेक्ट होतो. प्लीज. तर अशा प्रकारे एवढा मोठा या ठिकाणी दरी आहे आणि इतका त्रास होतो आमच्या समाजातल्या मुलांना की अक्षरशः आत्महत्या का घडतायत. केवळ आणि केवळ एक 90-92% आमचं मराठा माणूस, मराठा विद्यार्थी, मराठी मुलं नोकरीपासून वंचित राहत आहेत. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे माझ्या मुलांसाठी, मुलगी MBA आहे, मुलगा MS आहे, तो सध्या इंग्लंडमध्ये आहे, मुलगा BE मेकॅनिकल आहे. आम्ही लाखो रुपये फी भरलेली आहे आणि तिकडे पाठवायला सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही, कोणत्या प्रकारचं आर्थिक मदत नाही. आम्ही 40-40 लाख रुपये भरून फॉरेनला जातो आणि इतरांना आरक्षण नसल्यामुळे आम्हाला एवढा पैसा भरावा लागतोय. किती प्रकारचे किती कष्ट करतो आम्ही. नाही, सरकारचे त्यांचे वाद आहे, पण त्याचा दुष्परिणाम आम्हाला भोगावा लागतो. तेव्हा त्यांचे वाद मिटून आमच्या समाजाला सगळं आरक्षण द्यावं ही आमच्या सरकारला विनंती. काय सांगाल? काहीच अडचण नाही. सरकार पाडा जर नसन होत तर आमचे एवढे हाल आहेत, याला सरकार जबाबदारी द्यायचं ना मराठा आरक्षण. काय अडचण आहे? आज त्यासाठी इथं आलात? हो, त्याच्याकरता आम्ही सगळे कामं धंदे सगळे मुलं बाळं घेऊन रस्त्यावर आहेत. सरकार आईश करतं, खुर्चीवर बसतं, ह्यो तिकडे जातो, ह्यो याच्यावर बसवतो, तो त्याच्यावर बसवतो, याला कोण जबाबदारी? सरकारचं तर आहेच आहे, पण आमचं 40 वर्षापासून मराठा आरक्षणासाठी सगळे आम्ही मराठा युद्ध लढतो. त्यासाठी 40 वर्षापासून शरद पवारांनी 4 खुर्च्या पडलेल्या, 4 वेळेस मुख्यमंत्री होते, पण त्यांनी शेतकऱ्याच्या हातावर तुरी दिल्या आणि मराठा आरक्षण त्यांच्या शिवप्रेमीच्या हातावर तुरी दिल्या आणि आमच्या हातावर तर सध्या चालूच आहे. याला पुढं कर, त्याला पुढं कर. मागच्या वेळेससुद्धा ह्या सरकारने बोलवलं होतं एक दिवस आपण सगळे बसू, हे भडबे तिघं बी लपून बसले. त्यावेळेस जर हे आले असते तर काय झालं असतं? तर याला रोग आला होता, याला हे काहीतरी तोडगा निघला असताना. आमचं सगळं शिक्षणाच्यासाठी, मुलांसाठी आमचं सगळं चालू आहे, पुढच्या पिढीसाठी. हे आमचं ध्येय धोरण चालू आहे, त्यासाठी आम्ही मागं हटणार नाही. आमचा लढा हा जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण साईबाबाच्या धुनीसारखा आमचा लढा चालूच राहील, अशी आमची ठाम भूमिका आहे नगरकरांची. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आरक्षणाचा लढा हा सुरूच राहणार आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे. प्रतिनिधी गिरीश रासकरसह नवराष्ट्र, अहमदनगर.